नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला आज यूट्यूबच्या माध्यमातून एक न्यूज सांगणार आहे की MBBS BDS राऊंड 2चं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे आणि त्यामध्ये एक नवीन कॉलेजेस पण ॲड झालेलं आहे. अगदी ते कॉलेज कोणतं आहे त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला सकाळी माझा व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे यूट्यूबवरती, तुम्ही पाहू शकता. तर RK धमनी हे MBBSचं कॉलेज नव्यानं सुरू होत आहे ह्याच वर्षी आणि त्याचं अगदी त्या कॉलेजचं प्रायव्हेट कॉलेज आहे आणि त्याचं फी स्ट्रक्चर किती आहे ते पण मी अगदी व्हिडिओच्या मार्फत मी पूर्णपणे डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही माझा कालचा सकाळचा व्हिडिओ पाहिला तुम्हाला पूर्णपणे त्याच्याविषयी डिटेल्स माहिती मिळेल आणि तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओच्या मार्फत MBBS कॅप राऊंड 2चं MBBS सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेलं आहे आणि सध्या किती प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती सध्या सीट्स अवेलेबल आहेत कॅटेगरी वाईज आणि गव्हर्नमेंटच्या पण किती सीट्स सेकंड राऊंडला MBBSच्या अवेलेबल आहेत आपल्या महाराष्ट्र CET सेलमध्ये म्हणजे 85% कोठ्यामध्ये पण आणि इन्स्टिट्यूट कोठ्यामध्ये पण अगदी जे आपलं पालघरचं आहे वेदांता मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये सुद्धा किती सीट्स उपलब्ध आहेत ते पूर्णपणे मी अगदी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि सध्या चॉईस फिलिंग पण सुद्धा सेकंड राऊंडची MBBS चालू झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग पण अगदी आमच्यामार्फत तुम्हाला प्रेफरन्सेस लिस्ट हवी असेल तर तेही तुम्हाला अगदी कॉल मेसेज करून अगदी मला तुम्ही विचारू शकता आणि चॉईस फिलिंग MBBSची तुम्ही सेकंड राऊंडची घेऊ शकता. तर जे नवीन विद्यार्थी असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला यूजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की सेकंड राऊंडला चॉईस फिलिंगला कोणते प्रेफरन्सेस द्यायचे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध राहिलेले आहेत. अगदी मी पूर्ण तुम्हाला अगदी जर शॉर्टमध्ये याच्याबद्दल सांगते की महाराष्ट्र CET सेल MBBS BDS जे आता सध्या चॉईस फिलिंग स्टार्ट झालेलीच आहे दुपारी 2 नंतर आणि त्याच्यात वॅकन्सी किती आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये. तर आत्ताच नव्यानं औरंगाबादमध्ये चालू झालेलं आहे 50 सीट्स आलेलं हे कॉलेज आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 43 सीट्स ह्या मेरिटनी भरणार आहेत, 43 सीट्स आणि 7 सीट हे इन्स्टिट्यूट कोठ्यावरती जाणार आहेत. RK धमनी मेडिकल कॉलेजबद्दल मी सांगत आहे. आणि तिथे ओपन कॅटेगरीपासून अगदी SC ST पर्यंत कसे सीट्स राहिलेले आहेत ते पण मी तुम्हाला अगदी मागच्या सकाळच्या व्हिडिओमार्फत सांगितलेलंच आहे. आणि टोटल संख्या जवळजवळ आपल्याला इथे प्रायव्हेट कॉलेजची 22 होती आणि त्यामध्ये नवीन ह्या सेकंड राऊंडला एक नवीन ॲड झालेलं कॉलेज जे आहे त्याला पकडून तुम्ही 23 हे प्रायव्हेट कॉलेजेस आपले 23 सध्या आहेत सेकंड राऊंडला. आणि तुम्हाला ह्या प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रायव्हेटमध्ये आपल्या पूर्ण टोटल कॉलेजमध्ये मिळून अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स उपलब्ध आहेत तेही तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे. तर आपण प्रथम टोटल कॉलेजमध्ये पूर्णपणे सीट्स किती आहेत कॅटेगरी वाईज. तर प्रथम मी SC कॅटेगरीचं सांगत आहे. SC कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट कॉलेजचं मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट. तर प्रायव्हेटमध्ये SC कॅटेगरीमध्ये जवळजवळ टोटल कॉलेजेस मिळून SC कॅटेगरीच्या 22 सीट्स उपलब्ध आहेत आणि ST कॅटेगरीचा जर विचार केला तर 31 सीट्स उपलब्ध आहेत आणि VJ जर आपण पकडलं तर 6 सीट्स उपलब्ध आहेत VJमध्ये. आणि NT1 हे पूर्णपणे NT1मध्ये जर आपण काढलं तर तिथेही 6 सीट्स उपलब्ध आहेत. NT2मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे 5 सीट्स उपलब्ध आहेत आणि NT3मध्ये जर आपण विचार केला तर तिथे 2 सीट्स उपलब्ध आहेत. तर प्रत्येक अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला इथे सीट्स उपलब्ध सांगत आहे. आणि ओबीसीच्या पण कॅटेगरीसाठी जर इथं सीट्स आपण पाहत असाल तर पूर्ण टोटल फीस प्रायव्हेट कॉलेजमध्ये 58 सीट्स सध्या उपलब्ध आहेत. आणि नव्यानं जे आलेलं आहे SC हे जे नवीन ह्या वर्षीपासून जे कॅटेगरी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये 45 सीट्स अवेलेबल आहेत. आणि ओपन कॅटेगरीमध्ये जवळजवळ 328 सीट्स सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. हे झालं प्रायव्हेट कॉलेजचं. तर जवळजवळ प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल जवळजवळ 503 नवीन जागा सध्या उपलब्ध आहेत. अगदी त्या कशा आहेत ते पण अगदी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन करून थोडंसं शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर त्यामध्ये 137 ओके. तर प्रायव्हेटमध्ये टोटल मी तुम्हाला 503 ह्या सीट्स सध्या उपलब्ध आहेत असं मी सांगितलेलं आहे सध्या सेकंड राऊंडमध्ये. आणि त्याच्यामध्ये IQ कोठा येतो म्हणजेच इन्स्टिट्यूटला कोठा त्याच्यामध्ये आपल्याला 137 सीट्स तिथे प्रायव्हेट कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. तर आणि तिथे तुम्हाला जर मुस्लिम मायनॉरिटीच्या पण तिथे आपल्याला एक कॉलेज आहे तर तिथे जवळजवळ 9 सीट्स उपलब्ध आहेत मुस्लिम मायनॉरिटीचं. ओके.
त्याही तिथे अगदी फक्त तिथे सीट्स फक्त मुस्लिम बांधवांनाच आपल्याला घेता येत असतं, त्यांच्यासाठी त्या राखीव जागा उपलब्ध असतात. तर तिथं 9 सीट्स तिथे राखीव जागा असणार आहेत, हेही तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे. आणि वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आहे आपलं पालघरचं, तर तिथेही अगदी तिथे सीट्स उपलब्ध आहेत 110. तर जवळजवळ 110 सीट्स टोटल वेदांता मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध सध्या आहेत. सीट मॅट्रिक्स जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. पण ते वेदांतामध्ये जे 110चं जे इंटेक आहे सध्याचा सेकंड राऊंडला, पण तिथे फी स्ट्रक्चर 16 ते 17 लाख पर इयर असतं. त्यामुळे ते आपण मेरिटमध्ये आपण सांगितलेलं नाही आहे मी सध्या. तर सध्या फक्त मेरिटने जे आपले भरणारे आहेत तिथं जवळजवळ सीट्स फक्त 328 सीट्स आहेत. हे 393 एवढ्या सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल. तर सध्या मेरिटने जर आपण विचार केला तर 393 एवढ्या टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये मेरिटनुसार भरणाऱ्या ह्या सीट्स आहेत. हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेजचं मी सांगितलेलं आहे. आणि पुढे मी तुम्हाला आता गव्हर्मेंटचं पण सांगणार आहे. तर टोटल गव्हर्मेंटचे कॉलेजेस सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये 2 कॉलेजेस नवीन ॲड झालेले आहेत ह्यावर्षी, एक नाशिकचं आणि एक मुंबईचं. त्याच्यामध्ये असे हे ॲड करून मी तुम्हाला अगदी टोटल सध्या सेकंड राऊंडला किती सीट्स गव्हर्मेंटच्या अवेलेबल आहेत कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला सांगणार आहे. तर आपण प्रथम SC कॅटेगरीमध्ये पाहूया. SC कॅटेगरीमध्ये 53 सीट्स अवेलेबल आहेत सध्या. आणि त्याच्यामध्ये पण PWD येतं, हिल एरिया येतो, किती ऑर्फन्स येतात, हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून अगदी टोटल SC कॅटेगरीमध्ये 53 सीट्स सध्या सेकंड राऊंडला गव्हर्मेंटच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर तिथे आपल्याला 31 सीट्स पाहायला मिळत आहेत गव्हर्मेंटच्या. आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे 9 सीट्स अवेलेबल आहेत. आणि ते पुढे मी तुम्हाला NT1चा जर विचार केला तर 6 सीट्स अवेलेबल आहेत. NT2चा जर विचार केला तर 4 सीट्स अवेलेबल आहेत. आणि NT3चा जर आपण विचार केला तर तिथे पण 4 सीट्स अवेलेबल आहेत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीज मी गव्हर्मेंट सांगत आहे. आणि पुढे मी काढलेलं आहे OBC. तर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे 42 सीट्स गव्हर्मेंटच्या अवेलेबल आहेत. आणि SC-BC हे जे नव्यानं आता झालेलं आहे SC-BC कॅटेगरी तिथे 15 सीट्स अवेलेबल आहेत गव्हर्मेंटच्या. आणि EWS गव्हर्मेंटसाठी तिथे 28 सीट्स अवेलेबल आहेत. आणि ओपन कॅटेगरीचा जर आपण इथे विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे 164 सध्या गव्हर्मेंटच्या सीट्स उपलब्ध आहेत सेकंड राऊंडला. तर हे जवळजवळ टोटल आपण गव्हर्मेंटचा विचार केला तर 356 एवढ्या सध्या सीट्स अवेलेबल आहेत सेकंड राऊंडला टोटल गव्हर्मेंटचं झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पण पुढे आणखीन डिफेन्सचा पण येतो, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 आणि MKB म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असं हे डिफेन्स आणि महाराष्ट्र 1, 2, 3 आणि MKB असं हे टोटल मिळून 13 सीट्स सध्या तिथे डिफेन्सच्या कोठ्यामध्ये आणि MKBमध्ये 13 सीट्स सध्या प्रेझेंट अवेलेबल आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला पूर्णपणे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंटचं हे पूर्णपणे सांगितलेलं आहे. तर गव्हर्मेंटचं मी इथे टोटल 369 सीट्स अवेलेबल आहेत. आणि प्रायव्हेट मध्ये आपण विचार केला तर 393 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत. हे गव्हर्मेंटचं झालं आणि हे प्रायव्हेटचं झालं. तर हे सेकंड राऊंडमध्ये आता दोन्ही मिळून आपण जर टोटलचा जर विचार केला तर 762 एवढ्या सीट्स सध्या प्रेझेंट अवेलेबल आहेत. 762 सीट्स सध्या टोटल दोन्ही मिळून गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मिळून सध्या सेकंड राऊंडला अवेलेबल आहेत. अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण काढून ह्या सगळ्या सीट्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता की वेदांतामध्ये जे 112 सीट्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोठा आणि इन्स्टिट्यूट कोठामध्ये 20 सीट्स असं टोटल 132 सीट्स तिथे अवेलेबल आहेत. पण तिथे फी जास्त असते. ज्या विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी ते वेदांता पालघरचं जे आहे तेही तुम्ही तिथे चॉईस फिलिंगला टाकू शकता. आणि फर्स्ट राऊंडमध्ये 538 ला विद्यार्थ्याला SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स अलाउड झालेली होती. तर ह्यावेळेस सेकंड राऊंडला फार मार्काचा फरक पडणार नाही. जस्ट 1 ते 2 मार्कांनी इथे खाली येण्याची शक्यता आहे. कारण फक्त एकच कॉलेज नव्यानं सेकंड राऊंडला आलेलं आहे. जर थर्ड राऊंड चालू होण्याच्या आधी जर
कॉलेजेस जास्त आले तर नक्कीच कट ऑफ कमीनी पाहायला मिळेल. त्यावेळेस मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या मार्फत अगदी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर टोटल आता इथे 700 टोटल सीट्स 762 762 टोटल सीट्स उपलब्ध आहेत आपल्याला इथे सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून. आणि वेदांतामध्ये 112 सीट्स सध्या अवेलेबल आहेत हे. आणि इन्स्टिट्यूट कोठामध्ये 20 सीट्स आहेत. तर फक्त गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये बघितलं तर 762 सीट्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये टोटल सध्या पूर्ण कॅटेगरी मिळून ह्या एवढ्या सीट्स सध्या उपलब्ध आहेत सेकंड राऊंडमध्ये. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. अगदी मी तुम्हाला पूर्णपणे या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अगदी MBBS राऊंड 2चं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. त्यात नव्यानं ॲड झालेलं कॉलेज आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे कॅप राऊंड 2चं MBBS सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता की मॅडम कसे प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग टाकायची आहे तेही अगदी तुम्हाला आमच्या मार्फत करून देण्यात येईल. अगदी चॉईस फिलिंग सध्या चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBBSसाठी प्रेफरन्सेस लिस्ट हवी असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मेसेज किंवा कॉल करून अगदी आम्हाला डिटेल्समध्ये विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही कॉल मेसेज करून अगदी पूर्ण माहिती विचारू शकता. एवढंच आहे निमित्तानं आज मी हा MBBS कॅप राऊंड 2चं सीट मॅट्रिक्सचं जे उपलब्ध झालेलं आहे त्याच्याबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्याला ह्याचा मोठा फायदा होईल. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.